अकोल्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा थेट फटका विवाह नोंदणी प्रक्रियेला बसला आहे। बार्शीहून आलेल्या वधूवर पक्षाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून ठरलेल्या दिवशी लग्नाची नोंदणी होऊ शकली नाही। अकोला शहरात सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून आलेल्या वर-वधू पक्षाला लग्नात विघ्न असा अनुभव घ्यावा लागला। अकोल्यातील हर्षा आणि बार्शीतील रविकांत लांडे यांचा विवाह निश्चित झाला होता। यासाठी सहजिल्हा निबंधक कार्यालयात 1.5 महिना आधी नोंदणी करण्यात आली होती आणि मंगळवार हा दिवस विवाह नोंदणीसाठी निश्चित करण्यात आला होता। नियोजित वेळेनुसार वधू पक्षातील सुमारे 50 वऱ्हाडी अकोल्यात दाखल झाले। मात्र उपनिबंधक कार्यालयातील सर्व कर्मचारी संपावर असल्याने नोंदणी प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही। परिणामी विवाहाची अधिकृत नोंदणी रखडली आणि संपूर्ण सोहळा अडकून पडला। या पार्श्वभूमीवर वधूवर पक्षाने जिल्हाधिकारी वर्षा मीना यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली। त्यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असले तरी उशीरपर्यंत नोंदणी न झाल्याने 60 ते 70 वऱ्हाडी सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयात तात्काळत बसल्याचे चित्र आहे। यात लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे। या घटनेमुळे संपाचा सर्वसामान्यांवर होणारा परिणाम पुन्हा एकदा समोर आला आहे। आम्ही सकाळी 5 आलेलो आहे। बार्शीहून काल निघालेलो आहे। आम्ही 12 तासाचा प्रवास करून आम्ही आज अकोले सकाळी पोहोचलेलो आहे आणि आजची वेळ आणि तारीख दिलेली होती। तर संपामुळे आज काही लग्न होऊ शकत नाही। मॅडमने सूचना दिलेल्या आहेत। रास्ता तर होणार असं त्यांनी नाही म्हटलं, वेळेवर आधी सांगायला पाहिजे होतं ना। असं आम्हाला आधी काही सूचना नव्हती, त्याच्यातली आधी सूचना काहीच नव्हती अशी। इथे आल्यावर माहिती पडलं। काल येऊन गेलो आम्ही, पण काल त्यांनी काही सांगितलं नाही। परवाच्या दिवशी डिक्लेअर झालं होतं ना संपावर आहेत म्हणून, पण ते त्यांनी काही सांगितलं नाही। 1.5 महिन्यापूर्वी विवाह नोंदणी कार्यालयात आपण हे केलं होतं ना, पेपर दिले होते। मग त्यांनी संप आहे तर समोरच्या पार्टीला कल्पना द्यायला पाहिजे होती आणि कलेक्टर साहेबांनी त्याची सोय किंवा काहीतरी पर्याय व्यवस्था करायला पाहिजे होती, ती केलेली नाही। त्याचा मनस्ताप होत आहे। कुठून आलेले आहेत तुम्ही? आम्ही बार्शीहून आलेलो आहे।